सोलापूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात काल दुपारी एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर हादरून गेलेलं होतं। येथील गजबजलेल्या बाजारपेठेत असलेल्या सहारा गन हाऊस या दुकानाच्या अगदी समोरच गंधकाच्या बॉक्सचा भीषण स्फोट झालेला होता। या दुर्घटनेत केदारनाथ छत्रे ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। नेमकं घडलं असं की सहारा गन हाऊस समोर एक चारचाकी वाहन उभं होतं आणि त्यामध्ये एअरगनसाठी वापरलं जाणारं गंधकाचे बॉक्स भरण्याचं काम सुरू होतं। यावेळी केदारनाथ छत्रे हे एक बॉक्स गाडीत ठेवण्यासाठी उचलत असतानाच अचानक त्यांच्या हातातून तो बॉक्स निसटला आणि थेट जमिनीवर आदळला। गंधकाचा जमिनीशी जोरात स्पर्श होताच एका प्रचंड आवाजासह मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूचा परिसर धुराच्या लोटांनी भरून गेला आणि परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांची मोठी पळापळ झालेली होती। ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये दिसणारा स्फोटाचा थरार अंगावर काटा आणणार आहे। स्फोटानंतर केदारनाथ छत्रे हे जागीच कोसळलेले होते। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। भर रस्त्यात आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे स्फोटक पदार्थांची ने-आण करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेले होते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या स्फोटामुळे शहरातील व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। सध्या प्रशासकीय यंत्रणा हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा कसून शोध घेतेय।